तर जसं तुम्ही बघितलं तर काल आम्ही दीक्षाभूमीवर आलो आणि इथे जे वातावरण होतं ना फार सुंदर प्रसन्न म्हणतो ना आपल्याला एखादं ठिकाण असते असं जिथं आपल्याला प्रसन्न वाटते तसंच हे ठिकाण म्हणजे दीक्षाभूमी. आणि इथं आल्यावर तुम्ही गर्दी बघा. सगळ्या देशामध्ये बुद्ध पौर्णिमा मी खूप चांगल्या प्रमाणात चांगली केली जाते. आम्ही इथं आलो ते गाडी लावायला गेले कारण गाडी ते व्यवस्थित लावावं लागते, रस्त्यावर ठेवता येत नाही, तर त्याच्यामुळे ते लावायला गेले. आणि गर्दी खूप होती आज इथे, तुम्हाला दिसत असेल आजूबाजूला खूप गर्दी आहे. तर आणि हे बघा इथे सुंदर असं डेकोरेशन तुम्हाला दिसत असेल केल्यावर. एंट्री गेट बघा किती मस्त आहे. आणि इथं आल्यावर जी वातावरण बघतो ना ते पाहून अजूनच मन प्रसन्न होते. आणि लोकांचं प्रेम जे दिसून येतं याच्यातूनच इथं गर्दी जे दिसते आपल्याला. आणि प्रत्येकजण वेळातून वेळ काढून इथं असं नाही का नागपूरचेच तर बाहेरगावचे पण लोक भरपूर येतात. आणि सजावट बघा किती छान केलेली आहे, मस्त केलेली आहे. आणि इथे बरेचसे प्रोग्राम बुद्ध पौर्णिमा होती त्यामुळे बरेचसे प्रोग्राम पण लोकांचे असतात. त्यामुळे काही लोक इथं शूटिंगसाठी सुद्धा आले होते. छोट्या मुलांचं इथं वेशभूषा तुम्हाला दिसत आहे, गौतम बुद्धांच्या वेशभूषेमध्ये होते. सावित्री ज्योतिबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, नंतर झाशीची राणी. आणि हे बघा बरेचसे वेशभूषामध्ये मुली इथं होते. आणि त्यांचे गुरु आहेत त्यांना व्यवस्थित सांगत होते काय करायचं. इथे काहीतरी शूटिंग चालू होती त्यांची, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओच्या थ्रू मी जशी सांगत आहे तसं. आणि खूप छान छोटे त्यांची वेशभूषा पण खूप मस्त होती. काही जणांच्या हाती पुस्तक होते, म्हणजे प्रत्येकाला आपलं ओळख सांगत होते तिथे. तर आणि हा बघा गौतम बुद्ध जे बनलेले आहेत ते बघा, तो उन्हीच्यानी गरमीच्यानी सगळे मुलं असे हे झाले होते, थकल्यासारखे दिसत होते. पण त्यांचे सर त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून प्रत्येक गोष्टी करून घेत होते. आणि सगळे इथं बरेच लोक आले होते त्याच्यामुळे बॅक साईड थांबले पण होते सगळेजण, जोपर्यंत त्या मुलांचा शूटिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत. तर छान वाटलं. आणि जेवढं आपण नाट्यातून पिक्चर थ्रू किंवा अशाच कार्यक्रमा थ्रू आपण लोकांपर्यंत आपले विचार किंवा प्रबोधन पोचवण्यात सगळ्यात चांगलं माध्यम म्हणजे नाट्याच्या रूपात तयार केलेली ही वेशभूषा. आणि त्यातून प्रत्येकजण आपल्या कॅरेक्टरची ओळख करून देत होतं. तर असं इथं छान असं प्रोग्राम चालू होता आणि तो आम्हाला बघायला मिळाला, तो फार छान वाटलं. ती मुलगी बघा इतकी छान छोटीशी. आणि दीक्षाभूमीवरची गर्दी बघा तुम्हाला दिसत असेल, संध्याकाळचा टाईम होता, ऊन कमी झाली होती त्याच्यामुळे संध्याकाळची गर्दी ही जास्त वाढलेली होती. तर आता चाललो आम्ही आतमध्ये. आणि आतमध्ये पण खूप मस्त वाटतं. इथे आल्यावर तर खूपच छान. इथं बरेच जण बराच वेळ ध्यान करत राहतात. आणि इथे बाहेरने एक आजोबा असतात आणि एक आजी असते, जे आजोबा सुंदर गाणं म्हणतात. तर इथे सानंद जेव्हाही येतो तेव्हा इथं आजोबांना पैसे देत होतो, कारण का ते गाणे इतके छान आणि सुंदर म्हणतात. पण इथं आल्यानंतर त्यांना बरेच लोक पाहतात पण पैसे देत नाही. तर आपल्याजवळ 10-20 रुपये जेवढे असं थोडे तर पैसे असतात ना, तर प्रत्येकाने दिलं तर काय होते तेवढंच. ते असं नाही का ते काहीच नाही तुम्हाला मागतात, तर ते गाण्यातून प्रबोधनही करतात. आणि तुम्ही 2 पैसे द्यायला तुम्हाला काय होतं, तर तेवढं केलं पाहिजे. तर आता आम्ही इथून निघालो आणि छान दर्शन झालं, मस्त झालं आमचं. तर तुम्ही बुद्ध पौर्णिमा कशी साजरी केली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कोण कुठे गेलं होतं बुद्ध पौर्णिमेला ते पण. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.